नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुमच्यासाठी आज एक अशी भरती घेऊन आलेलो आहे की ज्याचं पद हे डायरेक्ट राज्यसेवा लेवलचं आहे। परंतु राज्यसेवासारखी पूर्व मुख्य मुलाखत देण्याची गरज पडणार नाही, ना ऑप्शनलची तयारी करण्याची गरज पडेल, ना डिस्क्रिप्टिव्ह आणि निबंधाची तयारी करण्याची गरज पडेल। एकच परीक्षा एमसीक्यू पॅटर्नची परीक्षा होणार आहे, कुठलीही मुलाखत नसणार आहे। एका परीक्षेने डायरेक्ट महानगरपालिकेत असिस्टंट कमिशनर म्हणून डायरेक्ट तुम्हाला गाडी घरपोच घ्यायला येईल, असा काही जॉब्स आहे तर तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तरी जाहिरात काय, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर लक्षात घ्या, सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर या पदासाठी जाहिरात आलेली आहे। फॉर्म कोणाला भरता येणार आहे, रिक्त जागा काय, राज्यसेवा लेवलचं पद, एकच परीक्षा, मुलाखत नाही, सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, क्रिसमसच्या निमित्ताने इग्नाइट अकॅडमीने त्यांच्या सर्व कोर्सेसवर 25% ऑफ दिलेले। आजच तुम्हाला जो कोर्स पाहिजे तर तो जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। हा सॅन्टा कोड आहे, तर हा तुम्ही नक्की यूज करू शकता। लक्षात घ्या, जाहिरात कुठे आलेली मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेत आलेली। कुठं? नवी मुंबई मनपामध्ये ही जाहिरात आलेली आणि ही जाहिरात फार विशेष आहे मित्रांनो। अशी जाहिरात आतापर्यंत कुठल्या मनपामध्ये डायरेक्ट आलेली नव्हती। कोणत्या पदासाठी? सहाय्यक आयुक्त, ज्याला आपण म्हणतो असिस्टंट कमिशनर हे पद म्हणतो। वेतन श्रेणी किती? S16 ची। अशी वेतन श्रेणीचे पद डायरेक्ट आपल्याला राज्यसेवेमध्ये पाहायला मिळतात। पेमेंट काय बघा, 44,900, 1,42,400। जागा किती आहेत? 5 जागा। तुम्ही म्हणाल सर 5 जागांसाठी व्हिडिओ बनवता, अरे मित्रा पण तुम्ही पद बघा ना। हे पद राज्यसेवेत जरी गेलं असतं किंवा कुठल्याही परीक्षेत गेलं असतं 5च जागा राहिल्या असत्या। एखाद्या महानगरपालिकेत काय अशा 50 थोडी असिस्टंट कमिशनर असतील। तुम्ही त्याचं लेवल बघा, पे स्केल बघा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल। 5 जागा जरी असेल तरी याच्यामध्ये तुम्ही बघा वेतन श्रेणी किती? S16 आहे। आणि लक्षात घ्या, 5 जागा जरी असेल ना, अप्लाय करणारे जबरदस्त मुलं असतील, हे तुम्ही आत्ताच लिहून घ्या, कारण की पद त्या लेवलचं पद जे आहे तर ते इथं पाहायला मिळतं। फॉर्म 5 जानेवारी पासून सुरू होते, 4 फेब्रुवारी पर्यंत अर्ज जो आहे तर तो चालणार आहे। परीक्षा शुल्क 1000 रुपये आणि 900 रुपये। आणि परीक्षा जर झाली तर परीक्षा कोण घेईल? TCS घेईल, कारण की मागची पण TCS कडे कॉन्ट्रॅक्ट होतं। त्याच्यानंतर यांच्या संकेतस्थळावर संवर्गणी आहे, भरावायची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी हे सगळं आलेलं आहे। परंतु काय आलेलं नाही मित्रांनो, आतापर्यंत ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम ही जी बाकी आहे तर तो लवकरच त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाणार आहे। मागे पण त्यांनी जी परीक्षा काढली होती त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिला होता, म्हणून नवी मुंबईचा हा खूप चांगला कारभार आहे। आता नवी मुंबईची जी मागची ऍड आहे त्याच्यावर स्टे आहे मित्रांनो, याच्यावर स्टे येणार नाही, कारण की हे असिस्टंट कमिशनरचं पद आहे। याच्या काही कॉन्ट्रॅक्ट लोक भरलेले नव्हते। आता हे जे 5 पद आहेत ना, हे कशी भरलेली आहेत तर ते पाहूया। सगळ्यात आधी बघा, SC ला जागा आहे का? जागा आहे। SC ला जागा आहे, ST ला जागा नाही। VJ ला जागा आहे का? एक जागा आहे। NTB ला जागा नाही, NTC ला नाही, NTD ला नाही, SBC ला नाही, OBC ला आहे, SCBC ला आहे, EWS ला नाही, ओपन ला एक आहे। म्हणून EWS वाले अप्लाय करू शकतात का? करू शकतात। NTC, NTB, NTCD वाले करू शकतात, हो करू शकतात। ओपन मधून त्यांनी फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे। हे 5 जागांचं असं कॅल्क्युलेशन आहे। कुठल्याही महिला वगैरे काही कोणाला आरक्षण इथं देण्यात आलेलं नाही, कारण की एक जागा प्रत्येकाला इथं येते आहे, म्हणून इथं अप्लाय करू शकतात। समजून घ्या, ओबीसी वाल्याला डबल चान्स मिळेल, SCBC वाल्याला डबल चान्स मिळेल, SC वाल्याला, VJ वाल्याला डबल चान्स मिळेल। म्हणजे काय, एक जागा इथून घेऊ शकतात किंवा ती ओपनची जागेमधनं त्यांची निवड होऊ शकते, म्हणून त्यांना तो संधी जी आहे तर ती असणार आहे मित्रांनो। पात्रता काय सांगितलेले? कुठल्याही शाखेचा पदवी पाहिजे। अनुभव मागितलेला आहे का? नाही, कुठलाही अनुभव नाही मागितलेला। मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे। बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची फक्त आपल्याजवळ पदवी असणं इथं गरजेचं असणार आहे। वयोमर्यादा 18, 38, 43। 43 कशासाठी? मागासवर्गीयांसाठी 43 वयाची अट। आता याच्यात इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की निवड तुमची कशा पद्धतीने होणार आहे। लक्षात घ्या, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल। याला काय म्हणतात मित्रांनो? शॉर्ट लिस्टिंग, शॉर्टलिस्ट लावणं। हे कोर्टाला होतं मित्रांनो। फॉर एक्झाम्पल, जर समजा इथं 1 लाख अर्ज आले आणि यांना वाटतं की एवढी घेणं शक्य नाही, तर ते काय करतील? शॉर्टलिस्ट लावतील की ज्यांना जास्त गुण, हायर क्वालिफिकेशन, अनुभव असे काही अट लावतील की ज्यांनी फॉर्म चुकीचा भरला असेल फॉर्म चेक करतील, फॉर्म मध्ये कोण बसत नाही असे लोक अनलिस्ट करून 20,000 उमेदवार सांगतील की परीक्षेला या। हे कुठं होतं मित्रांनो? हे हायकोर्टाला होतं। आतापर्यंत कुठल्याच याच्यात झालेलं नाही, हायकोर्ट सोडून, म्हणून इथं होईल ही शक्यता फार इथं कमी जी आहे तर ती दिसते। आणि एवढी काही अर्ज नाही ना, जागा 5च आहेत, म्हणून 10, 20, 30,000 अर्ज जे आहेत तर ते नॉर्मली येऊ शकते। इथं 1-2 लाख अर्ज आले तर ते काही त्यांच्याकडून मॅनेज होत नाही। इथं त्यांनी स्पष्ट तो अधिकार स्वतःकडे घेतलेला आहे। बघा, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल, म्हणजे हे कळालं। परीक्षा TCS जे आहे तर ते घेऊ शकते, MPSC कडे ही परीक्षा जाऊ शकत नाही। बाकी
शैक्षणिक अर्हता शिथिल केली जाणार नाही. आणि लक्षात घ्या, मौखिक परीक्षा नसताना म्हणजे काय, कुठल्याही पद्धतीची मुलाखत तुमची घेतली जाणार नाही. झाली तर भविष्यात फक्त परीक्षा जी आहे तर ती होऊ शकते मित्रांनो. सोबत इथं लक्षात घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्यांनी इथं अंदाज दिलेला. लक्षात घ्या, उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबरच ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या, उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषणता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी आणि त्याला असलेली माहिती, जनतेच्या समस्या इत्यादी संबंधीच्या प्रश्नांचा समावेश असू शकतो. बाकी भविष्यात जो सिलेबस आला की त्याच्यात मराठी, इंग्रजी असे काही सब्जेक्ट असू शकतात, तेच असणारे, बाकी काय असणारे. त्याच्यासोबतच काही कायदे वगैरे तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. आणि या पदाशी, असिस्टंट कमिशनर या पदाशी संबंधित जे काही कर्तव्य असेल, जे काही बाबी असतील तर ते तुम्हाला प्रश्नांमध्ये इथं बघायला मिळू शकतात. हे इथं यांनी स्पष्ट जे आहे तर ते म्हटलेलं आहे. त्यासोबतच निवड सूची 2 वर्षासाठी असेल, म्हणजे 5 पदं भरलेली आहेत, यांच्यापैकी काही लोक जर राज्यसेवेला उद्या सिलेक्ट झाले तर वेटिंग वाल्यांना चान्स मिळणार आहे बरं का. आणि वेटिंग वाल्याचा चान्स कधीपर्यंत असणार आहे, डायरेक्ट 2 वर्षापर्यंत तुमचा वेटिंगचा चान्स जो आहे तर तो असणार आहे. म्हणून तो उमेदवार राज्यसेवेला सिलेक्ट व्हावा याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल तुमच्यावरच्या उमेदवारांसाठी. ठीक आहे. बाकी त्यांनी सांगितलेले की ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे की जर परीक्षा झाली, सोबत जर एकापेक्षा जास्त दिवसांमध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन प्रक्रिया देखील होणार आहे. ग्रुप वाईज टायमिंग साठी सगळ्यात आधी त्यांना सिलेबस जो आहे तर तो इथं निश्चित करावा लागणार आहे. आगामी काळात एमपीसी कडे पण खूप साऱ्या सरळ सेवा बाकी सगळ्या गोष्टी जाणार आहेत, इथं टीसीएस कडेच असणार आहे. परंतु एमपीसी साठी परिपूर्ण स्टडी मटेरियल इग्नाइट अकॅडमीने जे आहे तर ते लॉन्च करून दिलेलं आहे. ग्रुप बी साठी असेल, ग्रुप सी साठी असेल, राज्यसेवा प्रिलिम साठी असेल, तर या सगळ्यांसाठी हे पुस्तक जे आहे तर ते खूप उपयुक्त असणार आहे. आता खूप सारे उमेदवार, एकच प्रश्न आहे मित्रांनो की या असिस्टंट कमिशनर या पदासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे, पॅटर्न काय असणार आहे. लक्षात घ्या, हा पॅटर्न आता कोणालाच माहित नाही, त्याच्यामध्ये काय असू शकतं काय नाही ते तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर आल्यावरच जे आहे तर ते कळणार आहे. आता त्याच्यानंतर जर हा सिलेबस खूपच वेगळा आला मित्रांनो तर त्याच्यासाठी सहकार्य तुम्हाला इग्नाइट अकॅडमी कडून 100% असणार आहे मित्रांनो. बाकी मराठी इंग्लिश आलं तर आपले कोर्सेस तर अवेलेबलच असतील. बाकी काही कोर्सेस येऊ दे, काही सिलेबस येऊ दे, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन इग्नाइट अकॅडमीची टीम तुम्हाला उपलब्ध करून देईल मित्रांनो. येणाऱ्या कालावधीत याचं जे काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहे तर ते मिळणार आहे. तुमच्या परिचयात जर कोणी असेल ज्याने राज्यसेवा नुकतीच सोडली असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे, तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना म्हणा तुम्हाला आणखी एक संधी आहे, 5च जागा आहेत, पण तुम्ही जर लढले तर तुम्हाला नक्की इथं चांगलं पद जे आहे तर ते मिळू शकतं. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.